राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताय, मतदान झालेलं आहे, मात्र आता सर्वांना उत्सुकता निकालाची लागली आहे। कल काय सांगतात सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तर थेट जाऊयात राळेगाव या ठिकाणी। राळेगावमध्ये यंदा नेमकं काय घडलं, कुणाचे उमेदवार शर्यतीत होते, मात्र संभाव्य आमदार नेमके कोण, तन्मय ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। अगदी पाहूयात राळेगावमध्ये काय चित्र असणार आहे। वसंत पुरके काँग्रेसचे तर डॉक्टर अशोक उईके भाजपकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळाले। मात्र यंदा संभाव्य आमदार असणार आहेत वसंत पुरके। काँग्रेसचं पारडं जड दिसतंय। या आधी आगड भाजपच्या ताब्यात होता, राळेगावमध्ये भाजपची आमदार होता, मात्र आता अशोक उईकेंना तगडी फाईट वसंत पुरके देत असल्याचं पाहायला मिळतंय। संभाव्य आमदार असणार आहेत वसंत पुरके असं शक्यता आहे, असे कल मतदारांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। एक्झिट पोल मध्ये वसंत पुरकेंच्या नावाची चर्चा झाली आहे। संभाव्य आमदार वसंत पुरके असणार आहेत, मात्र का नेमके वसंत पुरके असणार आहेत, त्यामागची कारणं काय असणार आहेत ते देखील पाहायचंय। निश्चितच त्यामागची कारण बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण 2019 मध्ये जे उईके आहेत भाजपचे ते निवडून आलेले होते, मात्र यंदा का काँग्रेस बाजी मारतंय, आमचे प्रतिनिधी राजेश काळे सांगतायत। राळेगाव विधानसभा मतदारसंघात दोन मास्तरांमध्ये अतिशय काट्याची लढत झालेली आहे आणि या लढतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री वसंत पुरके विजयी होणार असल्याची चर्चा सध्या आता उघडपणे सुरू आहेत। भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्यात लढत झालेली आहे आणि जी राळेगाव पासून 4 किलोमीटर अंतरावर रावेरी इथे देशातील एकमेव सीतामातेचं मंदिर आहे आणि या सीतामातेचं दर्शनासाठी संपूर्ण देशातून भाविक या ठिकाणी येत आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजप पदाधिकाऱ्यांची एक दादागिरी वाढल्याची चर्चा देखील निवडणुकीच्या काळात चर्चेला जात होतं, त्यामुळे कुठेतरी एक भाजप उमेदवारांबद्दल नाराजी असल्याचं बोललं जात आहे। मात्र यावेळेस प्रथमच काँग्रेसमध्ये आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एक दिलाने काम केल्यामुळे काँग्रेसचे वसंत पुरके प्रचंड मताधिक्याने विजयी होणार असल्याचं बोललं जाते। लाडकी बहीण हा फॅक्टर राळेगावमध्ये चालला नसल्याचं देखील एक समोर येत आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांचा शेतमालाला भाव नसल्यामुळे कास्तकार थेट भाजप उमेदवाराच्या विरोधात जाऊन काँग्रेसला मतदान केल्याचं बोलल्या जात असल्याने काँग्रेसचे वसंत पुरके निवडून येणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलल्या जाते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।